नमस्कार, मी ॲडव्होकेट कुणाल नारायण घारे. पुण्यामध्ये इल्लिगल RMC प्लांट्समुळे होणारा जो त्रास नागरिकांना होतो त्याच्याबद्दल मला काही जास्त सांगायची गरज नाही. पण ज्या वेळेस हा त्रास राष्ट्रीय सुरक्षतेला धक्का किंवा धोका निर्माण करू शकतो त्यावेळेस नागरिकांनी आणि प्रशासनाने नक्कीच विचार करायला हवा. बावधान हेमरेल हिल्स वर आज 4 ते 5 इल्लिगल प्लांट्स ऑपरेशनमध्ये आहेत. ह्या प्लांट्समुळे उद्या उद्भवणारा नॅशनल सिक्युरिटी रिस्क किंवा नागरिकांना होणारा त्रास ह्याच्याबद्दल प्रशासनाला माहिती नाही हे प्रशासन सांगू शकत नाही. कारण मी पर्सनली PMC, PMRD आणि NPCB यांना पत्रव्यवहाराद्वारे ह्याची माहिती दिलेली आहे. इनफॅक्ट NPCBला मी पर्सनली जाऊन एका मीटिंगमध्ये ह्या विषयाबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर NPCB सोबत फॉलोअपही घेतलेला आहे, पण कुठलीही ॲक्शन झाली नाही. PMCच्या अधिकाऱ्यांसोबत पण फोनवर बोललेलो आहे. अधिकाऱ्यांचं नाव घेता येणार नाही असं नाही, पण ते मी घेणार नाही कारण इट इज आउट ऑफ रिस्पेक्ट, नॉट फॉर द पर्सन बट फॉर द ऑथॉरिटी. पण माझ्या रिस्पेक्टला माझी मजबुरी किंवा माझी कमजोरी जर कोणी समजत असेल तर परत एकदा त्यांनी विचार करावा. आणि मी कुठल्या अधिकाऱ्यांबद्दल बोलतोय त्या अधिकाऱ्यांना हे माहिती आहे. ह्या RMC प्लांट्समुळे रस्त्यावर वाहणारी कॉन्क्रीटची स्लरी, तयार होणारा स्लज, त्याच्यामुळे होणारे अपघात, रोज 100पेक्षा जास्त तुमच्या RMC व्हेकल्स त्या बारीक रेसिडेन्शियल रोड्सवरनं बाहेर पडतात. त्याच्यामुळे जर उद्या कुठली जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? प्रशासनाने ह्याच्यावर गंभीर विचार करावा. मी परत एकदा सांगतो, माझी रिक्वेस्ट आहे की आमच्या रिस्पेक्टला आमची मजबुरी समजू नका.